मी देखील वयाच्या 64व्या वर्षात पदार्पण केले असून ज्येष्ठ नागरिक या वर्गवारीत आलो आहे। ज्येष्ठांचे प्रश्न आणि समस्या काळानुरूप बदलत असल्या आणि त्या अनंत असल्या तरी ज्येष्ठांनी खचून न जाता जगणे हे एक संघर्ष मानून रोजचे जगणे आनंददायी करावे असा मूलमंत्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या असंख्य समस्या संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांच्यासमोर मांडण्यासाठी माणके ह्युमन हॅपीनेस फाउंडेशन आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ, कर्वे समाज शिक्षण संस्था व फेसकॅम्प यांच्या समन्वयाने बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठांचा राज्यस्तरीय महामेळावा आयोजित करण्यात आला होता। या महामेळाव्याचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर माणके ह्युमन हॅपीनेस फाउंडेशन पुणेचे प्रमुख विश्वस्त सुधीर माणके, समाज कल्याण विभागाचे प्रभारी आयुक्त प्रवीण पुरी, समाज कल्याण विभागाच्या विभागीय आयुक्त वंदना कोचुरे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, फेसकॉमचे अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब टेकाळे, एस्कॉप संघटना पुणेचे अध्यक्ष दिलीप पवार, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ पुणेचे अध्यक्ष बंडोपंत फडके, कर्वे समाज शिक्षण संस्था पुणेचे संचालक डॉक्टर महेश ठाकूर, एस्कॉपच्या सचिव उर्मिला शेजवलकर, फेसकॅमचे अरुण रोडे आणि जनसेवा फाउंडेशनच्या एल्डर लाईन प्रकल्पाचे व्यवस्थापक स्मितेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते। या महामेळाव्यात पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ आणि एस्कॉप यांनी केलेल्या सर्वेक्षणावर आधारित कर्वे समाज शिक्षण संस्थेने तयार केलेल्या निष्कर्ष अहवालाचे प्रकाशन मंत्री संजय शिरसाट यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी घरातील आणि समाजातील ज्येष्ठांना आदर आणि सन्मानाने वागू आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची शुश्रूषा करू अशी सामूहिक प्रतिज्ञा मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांनी केली। यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की रोजच्या जगण्यातील व्यथा आणि अडचणी अनेक आहेत। महागाई आणि जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांच्या समस्या दिवसागणिक अधिक जटिल आणि गुंतागुंतीच्या होत आहेत। आक्षेपविरहित आयुष्य जगल्यास आयुष्य अधिक सुखी होते, हा कानमंत्र लक्षात ठेवावा। ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्याबाबत सरकार सकारात्मक असून तुमच्या 10 नव्हे पण निदान 2 तरी समस्या निश्चित सोडवल्या जातील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। यावेळी बोलताना दिलीप पवार म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक योजनांची घोषणा होते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही। ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी गठीत होणाऱ्या विविध समित्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे विविध स्तर असून ते सोडवण्यासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करावी। तसेच पुणे महापालिकेत ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा। पुण्यात सुमारे 6 लाख तर देशात 15 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत। एवढ्या मोठ्या लोकसंख्येने ज्येष्ठ नागरिक असताना आम्हाला स्वतंत्र मंत्री नाहीत। वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली असून त्याचा गैरफायदा घेत खाजगी वृद्धाश्रमांमध्ये मनमानी शुल्क आकारले जाते। हे खाजगी वृद्धाश्रम देखील शासनाच्या आधिपत्याखाली आणावे। वाढती महागाई आणि खर्च लक्षात घेता बँकांमधील ज्येष्ठांच्या ठेवींवरील व्याजदर वाढवावा। तसेच TDS सह ज्येष्ठांना लागू असलेले सर्व कर माफ करावेत। बस प्रवासाच्या दिलेल्या सुविधेची वयोमर्यादा कमी करून रेल्वेची काढून घेतलेली सवलत पुन्हा सुरू करावी। ज्येष्ठ हे ज्ञान आणि अनुभवांचे भांडार असून त्याचा लाभ घेऊन ज्येष्ठांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। सामाजिक न्याय खात्याचा मी मंत्री आहे मांडकेजी। सगळ्यात जास्त अन्याय जर कुणावर आता झाला असेल आम्ही उठाव केला, 2.5 वर्ष मला मंत्रिपद भेटलं नाही, त्याचं काही वाटलं नाही जेवढा त्रास तुम्ही आता 2.5 तासात दिलाय। मी इतका थोडासा माझी तर त्यांनी सूत्रसंचालन करणाऱ्यांनी पहिली माझी अवकात दाखवून दिली का हा रिक्षा चालक आहे, म्हणून हा काही बोलला तर त्याला टेक इट इझी घ्या। आणि म्हणून मी सुद्धा थोडीशी काळजी घेतली। मला ज्येष्ठ नागरिकांसमोर जायचं हे मी अनेक वेळेला गेलोय, परंतु पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांसमोर जाताना तेवढी काळजी तुम्ही घेतली पाहिजे। नसता तुमच्याबद्दलच्या चर्चा ज्या होतील ना त्यासाठी दुसऱ्या कट्ट्याची गरज, म्हणून मी काल रात्रीच आलो। आल्यानंतर आमचे काही अधिकारी भेटले, आमचे काही मित्रपरिवार भेटला। आल्यानंतर मी सर्व पाहिलं, मला एक वेगळा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळाला। अनेक वेळेला आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये वावरणारे लोक जे असतो ना, आमचे विषयच वेगळे असतात।
आमचे विषय कधीही तुमच्याशी संबंधित नसतात, हे तुम्ही समजून घ्या. तुम्हाला आता असं काही वाटत असेल की संजय शिरसाट या व्यासपीठावर उभा राहिलाय म्हणून ज्येष्ठाबद्दल काहीतरी आपुलकीचे 4 शब्द बोलेल. अहो, आता ज्येष्ठामध्ये मी आलो, बाजूला सर बसलेले ते पवार सर. पवार सरांचं म्हणजे पवार नावातच खोड आहे. आता गपचूप बसायचं ना माझ्या बाजूला. बसल्या बसल्या तुमचं वय काय असेल हो? नाविलाजाने मला सांगावं लागलं मी 64 मध्ये आहे. हा, मग ठीक आहे, तुमच्या बाजूला बसायचं म्हणजे त्यांच्या बाजूला बसायची माझी लायकी आहे असं त्याला दाखवायचं होतं. नसतं आयुष्यामध्ये आम्ही इतकं काही सहन केलं, इतकं काही दिलंय, आणि तुम्ही आता आम्हाला ज्ञानाचे काही जे काही तुमच्याकडे असलेल्या साठ्यामधला एखादा थेंब देणार, हे काही आम्हाला बरोबर वाटत नाही. म्हणून त्यांनी वय विचारल्यानंतर मग त्यांच्या मनाला समाधान झालं की ठीक आहे, पवारांचं वैशिष्ट्य तुम्ही जपलं, त्याच्याबद्दल तुमचे आभार. आणि फरक करताना त्या पवारामध्ये बाबा ते पवार, तो संजय सकाळी काय बोलतो, हा संजय सकाळी काय बोलतो, फरक तर ठेव. दोघाला एका गाडीवर टाकून दिलं. जा, युती वेगळी जरी असली तरी त्या संजय मधला फरक आणि ह्या संजय मधला फरक तुम्हाला जाणवला का नाही? माणसानं आयुष्य जगताना आनंदात जगलं पाहिजे. माझ्यासारखा माणूस हा बिंदास जगणारा माणूस आहे. म्हणून मी कधी कोणती गोष्ट तुम्हाला चिंताच करू नका. आयुष्यात काही लपवायचं नसतं, फक्त हे लक्षात ठेवा. ज्येष्ठांच्या असलेल्या व्यथा आणि त्यांच्या असलेल्या अडचणी ह्या कितीही सांगितल्या ना, किती लोकांच्या कानी पडतील ह्याला हा एक प्रश्नचिन्ह आहे. मी मागच्या महिन्यामध्ये लंडनला गेलो होतो, स्कॉटलँडला गेलो. हेच होतं बाबा एअर इंडियाचं. कदाचित महाराष्ट्राचं आणखी काही वाटोळं करायसाठी मला ठेवलंय. आता जे जे झालं ते झालंय, आता त्याला मी काय करू? तुम्ही सत्कार याच्यामुळे तर केला माझा. तर लहानपणी एका स्वप्नामध्ये मी असं पाहायचो की काय आम्हाला आमचे सर लंडन बद्दलचं असलेलं एक थोडंसं अट्रॅक्शन सांगायचे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळामध्ये शंकरराव चव्हाण होते. त्यांनी अशी एक घोषणा केली होती की माझं नांदेड शहर हे मी लंडन सारखं करेल. तर आयुष्यामध्ये लंडन जायचं तर कधी योग येणार नव्हताच, पण नांदेडला जाऊन लंडन पाहू असं माझ्या मनात होतं. परंतु आजही गेलं तर नांदेडच राहिलं, ते कधी लंडन झालं नाही. आणि मग हा योगायोग आला. मी गेलो लंडनला गेलो, तिथून स्कॉटलँडला गेलो. तिथं माझ्या बहिणीचा मुलगा, जे काही आता आजकाल फॅशन आली ना, फॅशनच म्हणता येईल त्याला, परदेशात जाऊन पैसे कमवणे आणि माझ्या मुलांना उच्च शिक्षण देणे, त्याला जगाच्या स्पर्धेमध्ये आणणे, असे जे काही मोठमोठ्या वाक्य आहेत ना बिनडोका लोकांचे, हे सत्य आहे. तुम्हाला राग आला येऊ द्या, मला त्याच्याशी काही घेणदेण नाही. म्हणून उद्याचं म्हातारपण कसं आहे याची चिंता कधीच करायची नाही. माधवबागला मी जाऊन आलेलो आहे, 7 दिवसाचा कोर्स केला. तुम्हाला माहित नसेल, मी तिथं ऍडमिट राहिलेलो आहे. तरी आमचं दिल आहे ना, तर दिल मानता नाही. 2 एंजिओप्लास्ट्या आहेत माझ्या.
आपल्याला जगणं जे आहे ना ते आपल्या हातात आहे, ते जगणं शिका. मी कधी कधी पाहतो ना, मला चेहऱ्यावर सुरकुत्या तुमच्या ह्या येणार आहे वयामानानुसार. याचा अर्थ असा आहे की उद्या जाऊन आपण फाशी घेणार आहात का? उद्याचं जगणं सोडणार आहात का? उद्याचा दिवस आपल्याला पाहायचा आहे ना, दिलेलं आयुष्य आपल्याला जगणंच आहे ना. ते खरं म्हणजे चालताना किती वाकडं होत तिकडे होत का जाईना, असं का कसं कसं का असं ना, पण जगणं हे जगणं आहे. जन्म घेणं आपल्या हातात तर नव्हतं आणि मरणं सुद्धा आपल्या हातात नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून तुम्हाला एक सांगेल, हे तुम्ही जे काही मागण्या मांडल्यात हा विषय वेगळा आहे, परंतु माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा असलेला आदर हा मला इथं व्यक्त करायचा होता. मला ते दाखवायचं होतं उद्या मी त्याच लाईनीवर आहे ज्या लाईनीवर तुम्ही आहात. आपल्याला तो प्रवास भले कोणाच्या साथीने काढायचा असेल, भले कोणाच्या सहकार्याने काढायचा असेल किंवा एकट्याने काढायचा असेल, परंतु त्या प्रवासात जाताना कधी विचलित होऊ नका. जे होईल ते होईल. जेव्हा माणसाचं मन घट्ट होतं ना, त्या टायमाला इतर विषय आपल्याला मनाला शिवत सुद्धा नाही. आपण जगताना इतरांकडून अपेक्षा व्यक्त करू नका. तुम्ही काय द्याल या आशेवर कधी जगू नका. तुमच्या हातात निराशाच पडेल हे लक्षात ठेवा. 10% एखादा 5% 10% खुश होऊ शकतो माणूस.